अरे पोरा तू ही पोरा आतमध्ये पोरा बरं चाललं का? तब्येत ठीक आहे का? गावाकडचे पोरं सुनबाई बरे आहेत का? हा आई, सगळे चांगले आहेत. हा गाई ते नाही का, मी गावाकडचे मालाचे पैसे मी बाहेर द्यायला आलतो. असं का? ह्या वर्षाचं पीक कसं राहिलं? आई, ह्या वर्षी लय पाऊस झाला त्यामुळे लय नुकसान झालं. पण आई, ही गोष्ट भया वहिनीला नका सांगू. काऊन पोरा तू काऊन तुपल्या खिशातून पैसे द्यायला लागला? आई, तुला तर माहिती आहे ना, लग्न झाल्यावर सगळं बदललं. आई, मला नाही वाटत त्या थोड्याशा पैशामध्ये भावाभावामध्ये भांडणं व्हावं नाही म्हणून. अरे राहुल, अरे भया, काय चाललं? भैया, हे धरा 1 वर्षाचे मालाचे पैसे. बस फक्त 1 लाख रुपये? आहो, आपण तर शहर मध्ये राहत होतो आणि आपण आपल्या कामामध्ये बिझी राहतो. आपल्याला काय माहिती हे सगळे पैसे देतात का नाही म्हणून. माझं ऐका तुम्ही, याच्यानंतर आपला हिशोब आपल्या हातामध्येच राहू द्या. अरे वहिनी, तसं काही नाही. तुम्हाला जर असं वाटतं असेल ना, तर त्याच्यानंतर तुम्ही हिशोब ते सगळं तुमच्या हातामध्ये ठेवा. मी तिथं राहून सगळं बघतो. काही गरज नाही असं करायची. शांत बसा. त्याची एवढी नुकसान होऊन सनी तुम्हालाच पैसे द्यायला लागला, कारण भावाचं नातं टिकून राहा म्हणून. सुनबाई, तू तर त्याच्यावर शेक घ्यायला लागली. लक्षात असू दे पोरा, भावाच्या मधामध्ये ना बायका बोलल्या ना, त्याची जमीन त्याचे पैसे सगळ्याची वाटप होती. आणि हेच नाही पोरा, त्याच्या नात्याची सुद्धा वाटणी होती. आई, तू खरं बोलतेस. आणि राहुल, तुझी हिंमत कशी झाली आपल्यापासून गोष्ट लपवायची? आता एक काम कर, ह्या वर्षाचे पैसे तुपल्याकडेच राहू दे. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवी, मी तुला मोठा भाऊ आहे. याच्यानंतर कोणती गोष्ट माझ्यापासून जर लपली ना, तर लक्षात ठेवी.